अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद झाला होता। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक संपन्न झाली। मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। अनिल परब यांना देखील चर्चेला बोलावलेलं होतं। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक झाली। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात या सगळ्या नेत्यांना बोलावण्यात आलेलं होतं। फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। तर अनिल परब यांना देखील चर्चेला बोलावण्यात आलेलं होतं। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात वाद झालेला होता आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील हे या बैठकीला उपस्थित होते। तर अनिल परब यांना देखील या चर्चेला बोलावण्यात आलेलं होतं। तर नेमकी कशा पद्धतीची चर्चा या सगळ्या नेत्यांमध्ये झाली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते। अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये विधान भवनात हा वाद झालेला होता। कामकाजाच्या दरम्यान शाब्दिक चकमक झालेली होती आणि त्यानंतर मात्र याची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतल्याचं दिसतंय आणि याच अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये एक महत्त्वाची बैठक आता पार पडलेली आहे। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। तर अनिल परब यांना देखील या बैठकीला या चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं होतं। तर महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, निश्चित शुभम, अतिशय महत्वाचा हा वाद काल आपण विधान परिषदेमध्ये पाहिलेला होता, ज्यामध्ये चित्रा वाघ, अनिल परब यांनी एकमेकांवरती वैयक्तिक टीका केलेली होती। ज्यावेळी अनिल परब यांनी वैयक्तिक टीका केली, त्याला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ यांनीही कठोर शब्दामध्ये उत्तर दिलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी जे वरचं सभागृह मानलं जातं, अर्थात विधान परिषदेचं सभागृह आहे, त्याची गनिमा कुठेतरी राखणं गरजेचं होतं आणि अशा प्रकारे वैयक्तिक टीका केल्यामुळे कुठेतरी राजकीय जो सलोखा आहे तो बिघडण्याची दाट शक्यता असते आणि म्हणूनच सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये प्रथम एक बैठक पार पडली। या बैठकीनंतर आता दुसरा एक बैठक आहे ती सभापती राम शिंदे यांच्या दालनात पार पडत आहे। या ठिकाणी जेवणाचं निमंत्रणही विरोधी पक्षाचे जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये मग विरोधी नेते अंबादास दानवे असतील, स्वतः अनिल परब असतील, सचिन अहिर असतील, ही नेते आहेत। इतकंच नाही तर दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही या बैठकीत निमंत्रित करण्यात आले। त्यामुळे तीनही प्रमुख सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे ठाकरे गट असेल यांच्यामध्ये आता ही खलबत जेवता जेवता सुरू आहे आणि एकूणच या वादावर आज पडदा पडण्याची दाट शक्यता आहे। शुभ, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली होती आणि त्या निमित्तानं आता महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होते आहे। विधानसभा अध्यक्ष यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि अनिल परब या बैठकीला उपस्थित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।